नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संमती त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. शंकर भनगे, रमा भनगे आणि जेमतेम वर्षांचा प्रभाकर, 3 माणसांचं कुटुंब. लहान कुटुंब पण सुखी खास नाही. शंकर आणि रमा दोघं आपापल्या परीनं जगायला लायक नव्हते आणि प्रजोत्पादनाचा तर त्यांना मुळीच हक्क नव्हता. पण आजच्या तथाकथित सुसंस्कृत व म्हणून संरक्षित समाजातच यांचा निभाव लागत होता. नागड्या निसर्गाच्या धकाधकीच्या मामल्यात त्यांची चटणी उडाली असती. शंकरच्या अंगी कोणतीही कला नव्हती. 1,00,000-1,25,00,000 पोरांच्या लाटेबरोबर तोही मॅट्रिकच्या कचाट्यातून सुटला होता. दादा बाबा करून 3-3,25,000ची कारकुनाची नोकरी मिळवली होती आणि अर्थात लागलीच त्याला विवाहाचा हक्कही प्राप्त झाला होता. सर्वांनी नकारलेल्या अत्यंत गैरसोयीच्या गावीत शंकरची बदली झाली होती. 1 खोली आणि 1 बंद वरांडा अशी जागा मिळवून तिथं शंकर रमानं आपला संसार थाटला होता. दूध, फळफळावळ, पालेभाज्या, कोशिंबरी, सत्वयुक्त अन्न इत्यादी गोष्टी ते केव्हाच विसरले होते. सकाळ संध्याकाळ बिन तेलाच्या बिन तुपाच्या पोळ्या, जाड तांदळाचा भात, पातळ वरण आणि कांदा मिरची हे त्यांचं जेवण. 1.5 पावशेर दुधाचा रतीप, साय, लोणी, तूप, दही नाहीच. त्यात बिचारा प्रभाकरच्या वाट्याला काय येणार? त्याला कधी विटॅमिन ड्रॉप मिळाले नाहीत का, कधी ग्राईप मिक्सर मिळालं नाही का, कधी टॉनिक मिळाली नाही. त्याचं डोकं मोठं ते मोठंच राहिलं. शरीर कधी भरलंच नाही. हातापायांच्या काड्या, पोटाचा डेरा. तो आपला एका जागी बसून असायचा. फार रडायची सुद्धा बिचाऱ्यात शक्ती नव्हती. स्वतः रमा ही लग्नाच्या वेळी फारशी धडधाकट नव्हती. ती जेमतेम 5 इयत्ता शिकली होती, पण तरीही तिची स्वतःच्या संसाराची काही सुखस्वप्न होतीच की. बिचारीच्या अपेक्षा काही जास्त नव्हत्या. तिला गाडी घोडा, मोटार, बंगला, गडीमाणसं असलं काही नको होतं. अंगा खांद्यावर 2-4 दागिने, नवऱ्याला चांगल्या ऑफिसात नोकरी, 2-3 खोल्यांची चांगली जागा, एखादा मुलगा एखादी मुलगी. मुलगा शिकावा, त्यानं चांगली नोकरी धरावी, मुलगी चांगल्या घरी पडावी. खरोखरीच किती साध्या अपेक्षा होते तिच्या जीवनाकडून. पण फूल उन्हात धरताच करपावं, एक पाकळी वाळून कोमेजून गळून पडावी, तशी ही एक स्वप्नचित्र तडकून भंगून खडखडत खाली पडली होती. शंकरला घरात काहीच किंमत नव्हती. लग्न होताच दुसऱ्याच दिवशी तो दुर्गापूरच्या आपल्या 1.5 खोलीत रमाला घेऊन आला होता. हुंड्यात दिलेले 1,000 रुपये तर पहिल्या महिन्यातच खाट, गादी, चादरी, भांडी, बादल्या, पडदे, उशा यात संपून गेले आणि मग महिन्याचा खर्चही भागायची मारामार नेहमीचीच झाली. पैशासाठी कधी ओढाताण झाली नाही असा दिवसच तिला आठवत नव्हता. 5-7 रुपयांचा जरी एखादा आकस्मिक खर्च निघाला तरी तिच्या पोटात गोळा उठायचा. आणि या प्रभाकरनं तर दर महिन्याला त्यांना डॉक्टरकडे खेटे घालवायला लावले होते. आधी रमाला अंगावर पुरेसं दूध नव्हतं. प्रभाकरला काही केला बाहेरचं दूध पचत नव्हतं. अगदी गाईचं दूधसुद्धा पचत नव्हतं. साधी दुधाची बाटली 5-5 रुपयांना, एक बूच 50 पैशांना. एवढं करून प्रभाकर जर गुटगुटीत हसरा गोजीरवाना झाला असता तर तिनं तेही केलं असतं. पण तो सदा पिरपिऱ्या, मंद, निस्तेज चेहऱ्याचाच दिसायचा. एखाद्या वेळी तिला वाटे त्याची बिचाऱ्याची काय चूक आहे. त्याला का हसावंसं खेळावंसं वाटत नसेल? तो का हौशीने रडतो का? काहीतरी पोटात दुखत असेल, पोट भरत नसेल, खाली ग्राईप येत असतील. चांगल्या डॉक्टरांना दाखवायला 20-20 रुपये आणायचे कुठून? मग तिला अगदी गदगदून येई. प्रभाकरला छातीशी धरून ती अगदी हमसून रडायची आणि तिला तिच्या नादान नाकारत्या नवऱ्याचा असा काही राग यायचा की बस,
ती सहसा भविष्याचा विचार करीत नसे, पण अशा एखाद्या वेळी ती वर्तमानाच्या या क्षणाच्या भिंतीवरून जरा पलीकडे डोकावून पाहायची आणि तिच्या नजरेला अगदी अंतापर्यंत पसरत गेलेला एक वृक्ष, बिनरंगी, विटलेला, वैरान, जीवाला उबग आणणारा देखावा दिसायचा. असेच निरस, कंटाळवाणे, विना आशेचे, नुसत्या कबाड कष्टाचे दिवस, एकामागून दुसरा, न संपणारी रांग. या परिस्थितीत कधी काळी काही सुधारणा होईल ही आशा करायला सुद्धा जागा नव्हती. सर्व स्वप्न, सर्व महत्त्वाकांक्षा, सर्व काही त्या वैरान कहारी प्रदेशात करपून कोळपून जात होतं. तो बोजा तिला कधी कधी असह्य होई. पिंजऱ्यात कोंडून घातलेल्या एखाद्या मूक जनावरासारखं तिचं मन आतल्या आत तडफडत करी. पुढं सुखाच्या सावल्या नाहीत, आनंदाची आशा नाही, विश्रांती विसाव्याची काही आशा नाही. मनानं तग तरी कशाच्या जीवावर धरायचा. आपल्या संसाराच्या अपयशात आपलाही वाटा आहे हे कधी तिला समजलंच नाही. जितका शंकर तितकीच तीही संसाराला नालायक होती. केवळ सदहेतूंनी काहीही साध्य होत नाही, माणूस स्वतः मात्र फसतो. शंकर 5:30ला ऑफिसातून आला. धुणी भांडी व्हायला रमाला 2:30 झाले होते. मग प्रभाकरला वाटीभर दूध पाजून त्याला कसा तरी शांत करून ती जरा आडवी झाली होती आणि तिला अगदी गाढ झोप लागली होती. शंकरनं दाराची कडी आधी हळूच वाजवली आणि मग जोराने खटखटवली. त्या अचानक आवाजानं रमा दचकून जागी झाली. प्रभाकरही रडायला लागला. रमानं दार उघडता शंकर तावातावानं आत आला. वा वा वा, छान, 5 वाजले तरी लोळते आहेस म्हशीसारखी. अहो पण एवढं काय झालं रागवायला? मी आत्ता तर जरा पडले होते. वा वा, काय सीन, बायको घोरते, पोरगं केकाडतंय, घरभर पसारा. मी दिवसभर मर मरते, काम करते, त्याचं काही आहे का तुम्हाला? आणि मी काय ऑफिसात झोपा काढतो की काय? मान मोडायला येते, डोळे फुटायची वेळ येते. चहा दे चांगला कपभर कडक. देते, त्या पोराला घ्या जरा घटकाभर जवळ. शंकर प्रभाकरकडे पाहायला लागला. आपली किरकिर थांबवून प्रभाकर एकदा आईकडे, एकदा बाबांकडे आळीपाळीनं पाहत होता. अगदी सुरुवातीस लहानपणी त्याला शंकरने हाताखांद्यावर नाचवलंही होतं. त्याच्या बालमनात कदाचित त्या आठवणी असतीलही. बोलण्यात त्याचा बाबा, आई, मम, दुदू, पापा, बुवा या पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. पण शंकरची तिरस्काराची नजर मात्र त्याला जाणवली. चेहऱ्यावरचे भाव समजण्या इतपत त्याला अक्कल आली होती. क्षणमात्र निस्तेज डोळ्यात एक शीनसर हसू येऊ पाहत होतं. ते मागच्या मागे थिजलं. काय त्याचा अवतार, काय चेहरा सोंगासारखा, म्हणे त्याला घ्या. शी. प्रभाकर आईकडे वळला. पुन्हा किरकिर करायला लागला. पहा, हात लावायच्या आधीच भोंकाड पसरलं त्यानं. पुरे. प्रभाकरची बाजू घेत रमा म्हणाली. तुमचाच मुलगा आहे हो, किती अगदी वैऱ्यासारखे वागता. मीच घेते. तिनं प्रभाकरला उचलला, कडेवर घेतला. आत जाता जाता ती म्हणाली, चांगल्या त्या रघुशी खेळायला लागला होता. चांगला रमायचा, 1-1.5 तास त्याच्याबरोबर. त्यालाच काही बरं नाही आहे एवढ्यात. रघुचं नाव ऐकताच प्रभाकर दादा विचारायला लागला. हो ना बाळ, दादाला ताप आलाय तुझ्या, रमा आत जात म्हणाली. चहा बनवण्याकडे तिचं अर्धवटच लक्ष होतं. चहाची पावडर स्वस्तातली, दूध धंदेवाई गवळ्याचं, रॉकेलच्या स्टोववर बनवलेला चहा. चहाच्या स्वादाऐवजी त्याला इतरच वासनी स्वाद येत होते. गोडभर चहा घेताच कप रागानं खाली ठेवत शंकर खेकसला. कसला घाणेरडा चहा, यापेक्षा कोपऱ्यावरच्या टिनपाट हॉटेलात सुद्धा चांगला असतो. मग का नाही येता तिथंच घेऊन आलात? रमा फनकाऱ्यानं म्हणाली. होश करत शंकर खाटेवर बसला. त्राग्यानं, धावपडीनं, गरम चहानं त्याला घाम आला होता. खिशातल्या मळकट रुमालानं घाम पुसत तो म्हणाला, रमा, अगं आपल्या दादाशी 2 शब्द कसे सरळ जात नाहीत. सारखी भांडाभांडी का होते? त्या समजावणीचा धागा रमाला पकडता आला असता, पण तिच्यावर झालेल्या अन्यायी आरोपांनी ती भडकली होती. विचारा आपल्याच मनाला, ती संतापून म्हणाली. घरात पाय टाकलात की ताडताड बोलायला सुरुवात. मी दिवसभर एकटीनं त्या पोराला सांभाळून सगळी कामं कशी करते माझं मलाच ठाऊक. तुम्हाला काय त्याचं? बिनपगारी स्वयंपाकीन, मोलकरीन मिळाली ना तुम्हाला. तिचा आवाज चढला तसा प्रभाकरही रडायला लागला. चायची कटकट, मारा.
तणतणात पायात चपला सरकवीत शंकर दार दान दिशी उघडून झपाट्यानं बाहेर गेलासुद्धा. रमा तिथंच भिंतीला टेकून बसली आणि हताश निराश डोळ्यांनी आपला फाटका संसार पाहत बसली. संध्याकाळीच रमाला बातमी लागली की सोनाराचा रघु सकाळीच मरण पावला होता. प्रभाकरला घेऊन ती किसाबाईकडे जाऊ लागली, पण त्यांनी रघुला नुकताच स्मशानात नेला होता. त्या क्षणी तरी तिला स्वतःपेक्षा प्रभाकरचीच जास्त कीव आली. रघु दिसला की तो दादा दादा ये ये करून नाचायला लागायचा. त्या बिचाराचा तेवढा एक लहानसा आनंदही दैवानं हिसकावून घेतला होता. प्रभाकरला घेऊन ती तशीच पेठेत गेली. संध्याकाळसाठी काही भाजी, प्रभाकरला स्वस्तातल्या 10 पैशांच्या लेमलेटच्या गोळ्या असं घेत घेत अंधाराच्या बेताला घरी परत आली. शंकर आधीच घरी परत आला होता. ती आत आल्या आल्या तो तिला म्हणाला, रमा, दुपारचं विसरून जा बरं का. ऑफिसमधले साले चालबाजी करतात. तिथं आम्ही पडलो ज्युनियर. काही बोलता येत नाही, मग डोकं असं तापतं की बोलता सोय नाही. तिच्या हातातून प्रभाकरला तो घेत म्हणाला, मी याला चक्कर मारून आणतो. चहा बनव एक कपभर. हे त्याच्या वागण्यातले अचानक हेलकावेही रमाच्या परिचयाचे होते. आता 2-3 दिवस त्याच्या गरिबीच्या संसारातही सुखाचे जाणार होते. शंकरनं शिळ घालताच प्रभाकरची कळी खुलली. त्याचा चेहरा निरागस हास्यात इतका सुंदर दिसला की शंकरला काळजात कळच आलीशी वाटली. बापलेक बाहेर गेले. दुकानांवरच्या पाट्या दाखवीत कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, हत्ती यांच्या आवाजांच्या नकला करीत शंकरने त्याला हिंडवून आणलं. प्रभाकर त्याच्या प्रत्येक नकलेला खदखदून हसत होता. रमा नको नको म्हणत असतानाही शंकरनं आपल्या बशीतला चहा प्रभाकरला घोटाघोटानं पाजला. प्रभाकर फुरफुर करीत होता, बोकाळत खिदळत होता. भात, भाजी, चटणी, पोळीची जेवणं झाली. प्रभाकर हसून दमला होता. तो तर पाहता पाहता झोपी गेला. तो त्या दोघांमध्ये झोपला होता. त्याला ओलांडून शंकर रमाच्या बाजूला आला. अर्धा 1 तासानंतर ते दोघं झोपले. तेव्हा तेही थकलेले होते, पण सुखी होते. त्यांना माहीत नव्हतं, पण त्या तिघांच्या आयुष्यातला एकत्रित सुखाचा तो शेवटचाच दिवस होता. शंकरनं मागची खिडकी उघडी टाकली होती. अगदी हिवाळ्यातही खिडकी बंद ठेवली की गुदमरायला व्हायचं. त्या खिडकीच्या गजांवर आलेला नखाचा बारीकसा आवाज थकलेल्या शंकर रमाला ऐकू आला नाही, पण अर्धवट जागे असलेल्या प्रभाकरला आला. तो गादीवर वळला आणि खिडकीकडे पाहू लागला. गजांवर नखाचा आवाज पुन्हा आला. प्रभाकरची नैसर्गिक उत्सुकता जागी झाली आणि तो गादीवरून उठला. मोठ्या कष्टानं एक पाऊल टाकीत खिडकीकडे गेला. खिडकीबाहेर पाहता पाहता त्याच्या लहानशा चेहऱ्यावर ओळखीचं हास्य आलं. दोन्ही हात वर करून तो आपल्या बोबड्या आवाजात म्हणाला, दादा दादा ये ये.